महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली। राज्य सरकार आणि कृषी विभागाने एका झटक्यामध्ये तब्बल 1774 कोटी रुपयाचा निधी हा अतिरिक्त शासन निर्णयाद्वारे मंजूर केला असून एकाच वेळी एवढी मोठी रक्कम बँकेच्या सिस्टीममध्ये सोडण्यात आली। त्यामुळे आज शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळाला आहे। यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी देखील राज्य सरकारला आदेश दिले आहेत। त्यामुळे थेट 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये राज्य सरकारला अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आणि डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरक्षित रक्कम पोहोचवण्याच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब झाला आहे। राज्य सरकारला कडक निर्देश देण्यात आले आहेत। केंद्राचा पीएम किसान योजनेचा डेटाबेस आणि राज्याच्या नमो शेतकरी योजनेचा डेटाबेस एकमेकांशी लिंक असल्यामुळे 91 लाखहून अधिक शेतकऱ्यांना केंद्राचे 2,000 आणि राज्याचे 2,000 मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारने आता तिजोरी उघडली आहे आणि खरीप हंगाम सुरू असताना मोदी साहेबांनी राज्य सरकारला आदेश दिले। शेतकऱ्याला शेती कामासाठी आणि आर्थिक निधी मिळण्यासाठी पंतप्रधानांनी आदेश दिले असल्यामुळे राज्य सरकारने कृषी विभागाकडे आता फाईल पाठवली आहे। 1774 कोटी रुपयाचा निधी हा बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाला असून मोदी साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत। 12 जिल्ह्यांमध्ये आज नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा होत आहेत। शेतकरी बांधवांनो, दरवेळी 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात, पण यावेळी हंगामाचे अडचण ओळखून घेऊन मंत्रालयामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तांत्रिक अडचणी दूर करत रखडलेला निधी आणि चालू हप्ता असे एकत्र थेट वितरण सुरू झाले। पण हे पैसे खात्यामध्ये जमा होत असताना सरकारने 2 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजेच पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये वितरण करण्याचा निर्णय घेतलाय। कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या सत्रामध्ये मेसेज आला आणि कोणत्या जिल्ह्यांना दुसऱ्या सत्रामध्ये पैसे मिळणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। शेतकरी मित्रांनो, मंत्रालयातील कृषी विभागाने केंद्र सरकारच्या पीएम किसान डेटाबेसचा संपूर्ण अभ्यास केला असून ज्या शेतकऱ्यांचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि बँक खाते नंबर याची पडताळणी पूर्ण झाली आहे अशा शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये सर्वात आधी आली आहेत। त्याचबरोबर सरकारने स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक या 2 बँकांचा डेटाबेस सर्वात आधी क्लिअर केला असल्यामुळे शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली। जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल तर तुमचं नाव डेटाबेसमध्ये आहे का पहा। जर तुम्ही पात्र ठरले असाल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला असेल आणि अजूनपर्यंत जर मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, कदाचित तुमचं नाव हे दुसऱ्या सत्रामध्ये देखील असू शकतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजेच पहिलं आणि दुसरं सत्र हे कृषी विभागाने तयार केले। कृषी विभागाने तांत्रिक भार कमी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं 2 सत्रांमध्ये विभाजन केले। पहिलं आणि दुसरं सत्र यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। डेटाबेस 100% त्रुटीमुक्त करत या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात झाली असून 4,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाय। बँकेकडून मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे। दुसऱ्या सत्रामध्ये जे वितरण होणार आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं असणार आहेत त्यांना देखील लवकरच पैसे मिळत आहेत, कारण शेतकरी बांधवांनो, मंत्रालयातील घोषणेनंतर दुसऱ्या सत्रामध्ये उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला। ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची भूमिलेख आणि ई-केवायसी मध्ये थोड्याफार त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करत कृषी विभागामार्फत डेटा क्लिअर होत आहे। त्यामुळे दुसऱ्या सत्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सध्या मंत्रालयाकडून आलेल्या कडक आदेशानुसार महा-आयटी आणि NICच्या मुख्य सर्व्हरवर 24 तास काम सुरू झालंय। कोट्यावधी शेतकऱ्यांना पैसे पाठवत असल्यामुळे सर्व्हरवर लोड येऊ नये म्हणून कृषी विभागाने एक अद्भुत आयडिया काढली आहे। त्यांनी डेटाचे लहान लहान भाग म्हणजेच बॅचेस तयार केले आहेत आणि याच तांत्रिक प्रक्रियेनुसार सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँकमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आता सर्व्हरनुसार पैसे ट्रान्सफर करण्याची लाईव्ह प्रोसेस सुरू झाली आहे। म्हणजे ज्या नागरिकांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल लावण्यात आला आहे अशा जिल्ह्यांची यादी क्लिअर करत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। यावेळी मंत्रालयातून जेव्हा शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती तेव्हा फक्त शेतकऱ्यांचं पीक आणि जमिनीचा अंदाज न घेता यावेळी हवामानाचा देखील अंदाज घेण्यात आला आणि वाटप सुरू झाले। त्यामुळे 4,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना मिळत आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे त्यानुसार पावसाच्या हालचाली पाहून सरकारने हवामान अंदाजानुसार वाटप जोडलंय। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने पावसाचा अंदाज घेऊन बँकेतील सर्व्हरमध्ये पैसे सोडण्याचे आदेश दिले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे पोहोचले असून शेतकरी बांधवांना 4,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील 36 जिल्हे असताना कृषी विभागाने फक्त 12 जिल्ह्यांची निवड सर्वात आधी केली आहे, कारण मंत्रालयाचा आता नवीन
नवीन पॅटर्न लागू झालाय। या जिल्ह्यांमध्ये बँकेच्या सर्व्हरवरती लाईव्ह प्रोसेस सुरू झाली आहे। शेतकरी मित्रांनो, मंत्रालयातील आदेश सुटल्यानंतर कृषी विभागाने संपूर्ण महाराष्ट्राचा डेटा संगणकावर टाकला आणि त्यातूनच आधार सेटिंगचं तब्बल काम पूर्ण झालं। 98% प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना समावेश करण्यात आला आणि या जिल्ह्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले। सरकारने हे वाटप करत असताना 3 वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्ह्यांचं विभाजन केले। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या 3 भागापैकी कोणत्या भागामध्ये येतं हे देखील पहा। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे विदर्भाचा जो पट्टा आहे तिथे डबल धमाका झोन सुरू झाला। त्यामुळे विदर्भातील या 4 जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोत। या भागामध्ये कापूस आणि सोयाबीनचं सर्वात मोठं क्षेत्र आहे। गेल्या काही दिवसांमध्ये इथे पावसाची हालचाल पाहता मंत्रालयातून थेट जिल्ह्यांची निवड करण्यात आली। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि ग्रामीण बँकेच्या मुख्य सर्व्हरला इथे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले। इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयाचा पहिला हप्ता जमा झाला आणि सिस्टीमने तात्काळ पडताळणी करून 2000 रुपयांचा हप्ता देखील लगेच रिलीज केला आहे। त्यामुळे या 4 जिल्ह्यांमध्ये सध्या 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झाली आहे। तर दुसऱ्या गटामध्ये मराठवाड्याच्या 3 प्रमुख जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यातील हालचाली बदलत आहे, त्यामुळे तो अंदाज घेऊन कृषी विभागाने जिल्हा मध्यवर्ती बँकांना देखील आदेश दिला आहे। पैसे सोडण्याचं काम सुरू झाले। डीबीटी सक्रिय असलेल्या खात्यावर हप्ते जमा होत आहेत। तिसरा गट जो 5 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामध्ये बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदाच्या सर्व विभागामध्ये कृषी विभागाने डेटाची अत्यंत वेगाने प्रोसेस सुरू केली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी न येता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज यायला सुरुवात झालाय। शेतकरी बांधवांनो, 12 जिल्ह्यांच्या मुख्य बँकांकडे पैसे सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे। मंत्रालयातून कृषी आयुक्तातून जी यादी पाठवण्यात आली होती त्या यादीनुसार वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। परंतु बँकांचे ज्या जिल्ह्यांमध्ये सर्व्हर ऍक्टिव्ह झाले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी दूर करत शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपये पाठवण्याचं काम सुरू झालंय। यामध्ये पहिला नंबर लागतो तो अमरावती जिल्ह्याचा। अमरावती जिल्ह्यामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने डेटा क्लिअर केला असून या जिल्ह्यात मान्सूनच्या हालचाली बघता शेतकऱ्यांच्या बियाणांसाठी मुख्य मंत्रालयाने पातळीवरती स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण बँकेच्या सर्व्हरमध्ये पैसे सोडले। 4000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। दुसरा महत्त्वाचा जिल्हा यवतमाळ आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी 4000 रुपयाचा हप्ता म्हणजे मोठा आर्थिक दिलासा ठरला आहे। प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांसोबत विशेष मोहीम राबवून ई-केवायसीचे प्रलंबित हप्ते 100% पूर्ण केले असून डीबीटीच्या माध्यमातून 4000 रुपयाचं वितरण सुरू झाले। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। मध्यवर्ती बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हरवरती एकाच वेळी हजारो शेतकऱ्यांची यादी क्लिअर झाली असून 2000 रुपयाचा हप्ता, 2000 रुपयाचा पहिला हप्ता आणि त्यानंतर 2000 रुपयाचा दुसरा हप्ता असे 4000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले। वाशिम जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलाय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण आणि मान्सूनच्या लहरीचा अंदाज घेऊन सरकारने या जिल्ह्यासाठी विशेष निधीचा कोटा जाहीर केला। NICच्या डेटाबेसनुसार ज्या शेतकऱ्यांचं नाव केंद्र आणि राज्य सरकारच्या दोन्ही यादीमध्ये आले त्यांना बडोदा बँकेमध्ये 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। त्यानंतर सरकारने नाशिक जिल्ह्यामध्ये केवायसीचा डेटा प्रलंब केला असून केवायसीच्या डेटाची प्रोसेस पूर्ण करत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे सोडले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्त्यामध्ये तांत्रिक अडचणी दूर करत सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती बँकांमध्ये तसेच बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्यांना अटीमधून पात्र ठरवण्यात आले आणि पैशाचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने बँक खात्याची पडताळणी वेगाने चालू केली असून ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना पैशाचा लाभ मिळालेला आहे। शेतकऱ्यांना आता दुहेरी वितरण मिळत आहे, त्यामुळे 4000 रुपये दुसऱ्या सत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले। तर सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा निधी अत्यंत मोलाचा ठरला। मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे वितरण सुरू झाले। हजारो शेतकरी बांधवांना आज लाभ मिळत आहे। पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं पात्र ठरली आहेत त्या शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळत आहे। डीबीटीच्या माध्यमातून खात्यात पैसे जमा होत आहेत।